ही लोकशाही वाचवण्याची लढाई हे काँग्रेसनं समजून घेतलं पाहिजे असं संजय राऊतांनी म्हटलंय। राहुल गांधी, खरगे, चेन्नीथला यांच्याशी आम्ही बोलू असंही संजय राऊत म्हणाले। मुंबईत मराठी महापौर होण्याला प्राधान्य असल्याचंही राऊतांनी म्हटलंय। शिवसेनेचा पराभव घडवणं म्हणजे मराठी माणसाचा पराभव घडवणं असल्यासारखं मत राऊतांनी व्यक्त केलं। आमचे सगळे जे नेते आहेत त्या सगळ्यांचा आमचा हाच स्टँड आहे की काँग्रेसने स्वबळावर लढायला हवं। त्याचं कारण असं आहे की ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। कार्यकर्ता आयुष्यभर पक्षाचा झेंडा घेऊन जो फिरत असतो, आपल्या आपल्या वॉर्डामध्ये फिरत असतो, त्याला एक अपेक्षा असते की बाबा आमच्या नगरपालिकेच्या, आमच्या जिल्हा परिषदेच्या, आमच्या पंचायत समितीच्या किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये त्यांना संधी मिळावी आणि ती त्यांचं असा विचार करणं योग्य आहे। आम्हाला जर काही बोलायचं असेल तर आम्ही राहुल गांधींशी बोलू ना, आम्ही मल्लिकार्जुन खरगे साहेबांशी बोलू, आम्ही वेणुगोपालजी आहेत सरचिटणीस त्यांच्याशी बोलू आणि जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत रमेश चेन्नीथलाजी त्यांच्याशी बोलू। या चारही प्रमुख लोकांशी या विषयावरती अद्याप साधी चर्चाही झालेली नाही। त्याच्या उगाच त्याच्यावरती आकांतांडव करण्यात अर्थ नाही। आम्ही सगळे एकत्र येऊन 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चा काढतो। त्यात काँग्रेसला आमंत्रण आहे, त्यात राज ठाकरे आहेत, त्यात माननीय शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, डावे पक्ष आहे, सगळे पक्ष आम्ही एकत्र आहोत। ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे हे काँग्रेसनं समजून घेतलं पाहिजे। लोकशाही, संविधान आणि मुंबई वाचवण्याची लढाई ही अत्यंत निकराची लढाई आहे। हे आमच्या या सहकार्याने समजून घेतलं तर मराठी माणूस हे उपकार कायम लक्षात ठेवेल। नाही, आम्हाला तर काँग्रेसचा प्रधानमंत्रीच करायचा होता, पण नाही होऊ शकला ना। आम्ही इंडिया ब्लॉक निर्माण केला तो आम्हाला राहुल गांधींना प्रधानमंत्री करायचं होतं। आम्ही असं नाही म्हणालो की शिवसेनेचा करायचा आहे किंवा अन्य पक्षांचा करायचा आहे। आमचा विचार, आमची भूमिका स्पष्ट आणि पारदर्शक आहे।